ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला रौप्य पदक. दुसऱ्या प्रयत्नात फेकला 89.45 मीटर्स लांब भाला. नीरजच्या यशाचं देशभरामधून कौतुक. कुस्तीपटू विनेश फोगटनं अपात्रतेच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे अपील केलंय. तिच्या याचिकेमध्ये तिनं संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली आहे. आज दुपारी 1:30 वाजता विनेशच्या याचिकेवरती सुनावणी पार पडणार आहे. भारताच्या हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकत भारताला चौथं पदक मिळवून दिलं. भारतानं स्पेनचा 2-1 असा केला पराभव. श्रीजेश हरमनप्रीत विजयाचे शिल्पकार. ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या हॉकी खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख आणि सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 7,50,000 रुपये रोख मिळणार. हॉकी इंडियाकडून बक्षिसांची योजना. सचिन तेंडुलकरनं ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी टीमचं केलं अभिनंदन. उपांत्य फेरीमधील पराभव स्वीकारणं सोपं नव्हतं, परंतु पुनरागमन करत कांस्य पदक जिंकला त्याबद्दल अभिनंदन. सचिनची एक्सवरती पोस्ट. ममता बॅनर्जी यांनी केलं भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन. एक्स पोस्टच्या माध्यमातून अभिनंदन करत संघाला पुढच्या वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा. तुमच्या कर्तृत्वानं तिरंग्याचा अभिमान उंचावला. गृहमंत्री अमित शहांनी भारतीय हॉकी संघाचं कौतुक करत एक्सच्या माध्यमातून केलं अभिनंदन. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही केलं भारतीय हॉकी टीमचं अभिनंदन. भारतीय टीमला कांस्य पदक जिंकताना पाहून अभिमान वाटतो. व्यक्तिगतरित्या माझ्यासाठी हा भावनात्मक क्षण आहे, कारण मी या राष्ट्रीय खेळाचा शौकीन आहे. राहुल गांधींची एक्सवरती पोस्ट. संघानं दाखवलेलं सातत्य, कौशल्य, सामंजस्य आणि लढण्याची भावना तरुणांना प्रेरणा देणारी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली भारतीय हॉकी संघाचं कौतुक करणारी पोस्ट. ऑलिम्पिकमध्ये पंजाबच्या कांस्य पदक विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची घोषणा. सेंट जॉर्ज रुग्णालयामधील घटनेप्रकरणामध्ये 2 RMO आणि 1 CMOचं निलंबन. चौकशी होईपर्यंत निलंबित अधिकाऱ्यांना सेवेमध्ये घेतलं जाणार नाही. निलंबित पद तातडीनं भरण्याचे राहुल नार्वेकरांचे आदेश. मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती भेट. भेटीचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट. पूजा खेडकर प्रकरणामध्ये दिल्ली हायकोर्टामध्ये आज सुनावणी. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुनावणी. पटियाला हाऊस कोर्टानं फेटाळला होता पूजा खेडकरचा जामीन अर्ज. सुप्रीम कोर्ट हिजाब बंदीच्या विरोधामध्ये सुनावणीसाठी तयार. मुंबईमधल्या आचार्य आणि मराठे कॉलेजमधल्या हिजाब बंदीच्या विरोधात आज सुनावणी. म्हाडाच्या मुंबईमधल्या 2030 घरांसाठी लॉटरी. आजपासून अर्ज नोंदणी सुरू. 13 सप्टेंबरला लागणार निकाल. नवी मुंबईमधील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनी केलेल्या चर्चेमध्ये नवी मुंबईकरांना बंपर लॉटरी. पंतप्रधान आवास योजनेमधून घरकुलासाठी 1,60,000 रुपये मिळतात. मात्र तेवढ्या पैशांमध्ये घरकुल होऊच शकत नाही. घरकुलाला 4 लाख रुपये मिळाले पाहिजे. खासदार निलेश लंके यांची मागणी. गणेशोत्सवाच्या पूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास खड्डेमुक्त करणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मुंबई उत्तर पश्चिमचे खासदार रवींद्र वायकर यांना आश्वासन. सरकारी नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्यांचा ABP माझाकडून पर्दाफाश. तब्बल 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांना नोकरी. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून अधिकारी झालेल्या उमेदवारांवरती कारवाई व्हायला हवी. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. नाशिक महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अग्निशमन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये. कायदेशीर उत्पन्नापेक्षा 42% जास्त अपसंपदा निष्पन्न. अनिल महाजन यांच्या घरावरती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड. स्वाभिमान गमावल्याचे सोपे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवरती टीका.
भारतामध्ये लोकशाही टिकवायची असेल तर हिंदू या देशामध्ये बहुसंख्याक राहिले पाहिजे. ज्या दिवशी हिंदूंची संख्या कमी होईल लोकशाही टिकणार नाही. आपली ही अवस्था बांगलादेश सारखी होईल. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांचं वक्तव्य. अंमळनेर ते विघनवाडी या रेल्वे मार्गाची आज चाचणी. नगर, बीड, परळी रेल्वे या मार्गावरती 2 वर्षांपूर्वी नगर पासून ते सोलापूरवाडीच्या दरम्यान चाचणी घेण्यात आली होती. दिल्लीमध्ये विधानसभेच्या रणनीतीसाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक संपन्न. पुढच्या महिनाभरामध्ये जागा वाटप झालं पाहिजे यावरती चर्चा झाल्याची माहिती. भिवंडी नाशिक रस्त्याची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार. मुंबई अहमदाबाद हायवे मार्गे येणाऱ्या अवजड वाहनांना थांबवण्यासाठी पार्किंग लॉट तयार करण्याचे निर्देश. ठाणे, पालघर, नाशिक आणि रायगड जिल्ह्यामधील महामार्गावरचे खड्डे, वाहतूक कोंडीची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल. रस्ते दुरुस्तीच्या कामाला हयगय नको. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून तात्काळ दिलासा द्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे यंत्रणांना आदेश. नाशिकच्या पालखड धरणामधून मनमाड येवल्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडले. पाटाच्या माध्यमामधून हे पाणी दोन्ही शहर आणि रेल्वेच्या साठवणूक तलामध्ये पोहोचणार. नागरिकांना दिलासा. अमोल मिटकरी यांच्या वाहनावरती हल्ला प्रकरणी मनसेचे नेते कर्णबाळा दुंबळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर. या प्रकरणामध्ये 17 आरोपींना अटक, आणखी 3 आरोपी फरार. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसचे नेते 10 ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर. प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते आढावा घेणार. वर्ध्याचे अभ्युदय मेघे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. अभ्युदय मेघे हे भाजपचे नेते तथा माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुतणे. मुंबईमध्ये नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये केला काँग्रेसमध्ये प्रवेश. विधानसभा निवडणुकींसाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी प्रशासनाकडून तयारी सुरू. प्रशासनाच्या मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची माहिती. चिपळूण संगमेश्वर मतदारसंघामध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी मतदारसंघावरती दावा केल्यानंतर भाजपने देखील केली उमेदवारीची मागणी. लातूरमध्ये कृषी सेवा केंद्रातील खत बियांचे नमुने नापास. कृषी विभागाकडून कारवाई. कृषी विभागाने तपासणीसाठी घेतलेले 30 कृषी केंद्रांचे नमुने नापास. त्यामुळे या 30 कृषी सेवा केंद्रांवरती कारवाई करत कृषी विभागाने दिली सक्त ताकीद. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी संभाजीनगर पैठण या महामार्गावरती फारोळा गावाच्या जवळ फुटली. फुटलेल्या जलवाहिनीमधून हजारो लिटर पाणी वाया. शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. 10वीमध्ये शिकणाऱ्या श्रेयस नगरकरचा संशयास्पद मृत्यू. स्वतःच्याच हातातील बंदुकीची गोळी लागून श्रेयसचा मृत्यू. श्रेयसची हत्या की आत्महत्या या संदर्भात संभ्रम. पालघरच्या डहाणू तालुक्यातल्या शाळकरी विद्यार्थ्यांची गैरसोय. सूर्या नदीमधील लाकडी तराफा मागच्या आठवडाभरापासून बंद. भवाडी, कोसेसरी या परिसरामध्ये 8 ते 10 गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांसह नागरिक ये-जा करत होते. आमदार बच्चू कडू यांच्याकडून ई-रिक्षा देणाऱ्या समाज कल्याण अधिकाऱ्याला मारहाण. अंध अपंग व्यक्तींना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या रिक्षा पहिल्याच दिवशी पडल्या बंद. या सगळ्या रिक्षा घेऊन अंध दिव्यांग व्यक्ती बच्चू कडू यांच्याकडे आले होते. हिंगोली विधानसभेमधून मनसेचे जिल्हा प्रमुख बंडू कुटे यांची उमेदवारी राज ठाकरे यांनी केली जाहीर. सर्वांची साथ असू द्या, सहकार्य करा, राज ठाकरे यांचं आवाहन. बारामतीमधल्या 3 हत्ती चौकाची युगेंद्र पवार यांच्याकडून पाहणी. या चौकामध्ये अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीची ही समस्या. या प्रकरणामध्ये लवकरच मार्ग काढण्याची योगेंद्र पवार यांची मागणी. नाशिक शहरामधल्या राका कॉलनीमधल्या घरामध्ये 57 लाखांच्या दागिन्यांची चोरी. 24 तासांच्या आत आरोपींना अटक. क्राईम ब्रांचमधील मधुकर कड यांच्या टीमला 75,000 रुपयांचं बक्षीस. नंदुरबारमध्ये आज आदिवासी गौरव दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला राज्यभरातील आदिवासी कलाकारांकडून नृत्याचं सादरीकरण. यावेळी मंत्री विजयकुमार गावित यांची उपस्थिती.
गडचिरोलीच्या पुराडा गावातील रस्त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिकांनी रस्त्यावरच्या चिखलामध्येच दान रोवणी करत केला प्रशासनाचा निषेध. मुंबई गोवा महामार्गावरच्या कामथे रेल्वे स्थानकाच्या समोरच उभ्या कंटेनरला ट्रकची धडक. अपघातामध्ये ट्रकमधील दोघांचा मृत्यू. परभणीमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे गट आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू. शिवसेनेनं केलेली विकास कामं भाजपनं अडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यात आढळले डेंग्यूचे 217 रुग्ण. मात्र सध्या रुग्णसंख्या आटोक्यामध्ये असल्याची माहिती. जिल्हा रुग्णालयांमध्ये 2 रुग्णांवरती उपचार सुरू. गणपती बाप्पाच्या आगमनासाठी उरला 1 महिना. बाप्पाच्या मूर्तीवरती शेवटचा हात मारण्याची मूर्तिकरांची लगबग. पीएमआरडीएच्या 2 कंत्राटी कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीवरती लाचलुचपत विभागाची कारवाई. पुरंदर तालुक्यातल्या सासवड येथे पंतप्रधान आवास योजनेमधले पैसे देण्यासाठी 50,000 रुपयांची लाच मागितल्याचं प्रकरण. पुण्यामध्ये जॉयराईडसाठी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 30 सायकल चोरी करणाऱ्या 2 चोरट्यांना अटक. वारजे पोलिसांनी शिवशंकर जाधव आणि अभिषेक जाधव यांना केली अटक. रायगडच्या महाड शहरामध्ये गोळी लागून तरुणाचा मृत्यू. वडिलांच्या बंदुकीतूनच गोळी सुटून मृत्यू झाल्याची माहिती. महाड पोलिसांकडून तपास सुरू. वाशिम जिल्ह्यामध्ये संपत्तीच्या वादामधून नातवाकडूनच आजी आणि आजोबांची निर्घृण हत्या. नातू आणि त्याच्या 2 मित्रांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मृतदेह सापडू नये यासाठी नातवानं मृतदेह फेकले धरणामध्ये. बांगलादेशमध्ये नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन. अंतरिम सरकारमध्ये मोहम्मद युनुस यांच्यासह एकूण 15 सदस्यांनी घेतली शपथ. बांगलादेशमध्ये प्रोफेसर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं असून नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या मोहम्मद युनुस यांना शुभेच्छा. प्रोफेसर मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल राहुल गांधींनीही केलं अभिनंदन. शांतता आणि सामान्य स्थिती त्वरित पुनर्संचयित करणं ही काळाची गरज असल्याचं म्हणत एक्सवरती केली पोस्ट. पश्चिम बंगालमधील 50हून अधिक प्रतिष्ठित लोकांनी बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद युनुस यांना लिहिलं पत्र. समाजातील सर्व घटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचं केलं आवाहन. वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये मृतांची संख्या पोहोचली 420 वर. आकडा अजून वाढण्याची शक्यता. राजधानी दिल्लीमध्ये 20 लाखांची लाच घेताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला सीबीआयकडून अटक. संदीप सिंग यादव असं अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचं नाव. भारतातील अंबानी, बजाज आणि बिर्ला परिवाराची एकत्रित संपत्ती $460 बिलियन. ही संपत्ती सिंगापूरच्या एकूण जीडीपी एवढी. 2024 बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट्स हुरून इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसच्या अहवालामधली ही माहिती. जुलै 2023च्या तुलनेमध्ये यंदा नोकऱ्यांच्या मागणीमध्ये 12% वाढ. फार्मा आणि बायोटेकमध्ये 26%, एफएमसीजीमध्ये 26% आणि रिअल इस्टेटमध्ये 23% आणि AI MLM मध्ये 47% नोकऱ्या वाढल्या. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून 70 अत्यावश्यक औषधं आणि 4 विशेष औषधांच्या किमतीमध्ये कपात. पेनकिलर, ताप, संसर्ग, डायरिया, मसल पेन, त्यासोबतच अँटीबायोटिक्स, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी निगडीत आजारांसाठी लागणारी औषधं स्वस्त. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये 11% कर्मचारी कपात. म्हणजे जवळजवळ 42,000 लोकांना कॉस्ट एफिशियन्सी ड्राईव्हमुळे काढण्यात आल्याची माहिती. यापैकी बहुतेक कर्मचारी रिटेल सेक्टरमधले. सलमान खान आणि माधुरी दीक्षित अभिनीत ऑल टाइम ब्लॉकबस्टर हम आपके है कौन आज पुन्हा प्रदर्शित होणार. या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण होत असल्यानं राजश्रीचा चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्याचा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.